नमस्कार बडे, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय। ओम साई क्रिकेट संघ तलोजे मजकूरची ऐतिहासिक क्रीडा नगरी, तुमचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत। जय हनुमान। सिद्धी करवले टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आणि गाथा 11 तलोजे मजकूर शेवटचा अखेरचा कॉल। दोन टीमचे कॅप्टन या पांड्या येथे उपस्थित आहेत। तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। श्री साई जय हनुमान। सिद्धी करवले, आज आवाज तुम्ही या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये या रायगडच्या मातीतील खऱ्या अर्थानं पिसारवे गावाचे एक लेजंड समालोचक आमचे मोहनजी पाटील आमच्या सोबत जोडले जातील। सर, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। या दोन टीमचे कॅप्टन इथे राहुल उपस्थित आहेत। आपण टॉस देखील करू प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। या केजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू। दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत। चला, कॉल कोण देणार? हेड इज टेल। चला, कॉल देणार कोण? लगेचच आपण टॉस करू। चला, गाथा 11 तलोजे मजकूर। हेड इज कॉल। टेल आलाय। टॉस जिंकला श्री साई जय हनुमान। सिद्धी करवला टीमच्या कॅप्टन पांड्यानं। डिसिजन काय लगेच तुमचं सांगा पांड्या? पांड्या, काय डिसिजन तुमचा? डिसिजन इज पेंडिंग आणि मॅचला जशी सुरुवात होईल ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज पिसारवे गावचा, अर्थातच मोहनजी पाटील सरांचा खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये। तुम्ही मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा। अर्थातच आज ओम साई 11 क्रिकेट संघाच्या आहे ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये 8 संघ तुम्हाला खेळताना पाहतील। पहिला दिवस गाजवला आई 11 ओवे टीमनं, कालचा दिवस गाजवला यंगस्टार कोलेगावनं। आज तुम्हाला येथे खेळताना पाहणार आहात कोण जाईल या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये। येणारी संध्याकाळ तुम्हाला खूप सांगून जाईल। दोन नामांकित पंच लगेच आमचे जातील खेळपट्टीवरती आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज मोहनजी पाटील सरांचा। धन्यवाद। हॅलो हॅलो, माईक चेक। तर प्रेक्षकांच्या भेटीला पहिला सामना आपले समोर आलाय। जय हनुमान श्री साई करवले विपक्ष गाथा 11 तलोजा मजकूर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वादि साधके शरणतमके गौरी नारायण नमस्तुते। आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून, तसेच मी मोहन पाटील पिसारवे माझ्या देखील माध्यमातून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि लक्ष द्यायचं आहे, जर झाडाच्या पानाला कुठे टच झाला बॉल तर तो षटकार असेल, हे लक्षात ठेवा।
तर पहिलाच सामना पाहायला मिळेल गाथा 11 तलोजा मजकूर विपक्ष जय हनुमान श्री साई सिद्धी करवले. टॉस जिंकला जय हनुमान श्री साई सिद्धी करवले टीमने आणि सांगितलं की आम्ही फिल्डिंग करतो आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले गाथा 11 तलोजा मजकूर टीमला. चला फिल्डिंगची लगेच सजावट करून घ्यायचे कारण की भरपूर उशीर झाला आहे सामना सुरुवात होण्यासाठी. आज आमच्या सोबत जोडले गेले आमचे मित्र समालोचक क्षेत्रामध्ये प्रचंड भरपूर स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहतो असे उत्कृष्ट समालोचक सौरभ पाटील दैसरचे. तुम्ही स्पर्धा पाहता होम साई 11 तलोजा मजकूर आयोजित ही स्पर्धा 4 दिवस असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना आपल्या समोर आलाय. गाथा 11 तलोजा मजकूर अगेन्स्ट जय हनुमान श्री साई सिद्धी करवले. हे दोन संघ आपल्या समोर पाहायला मिळतील. तलोजा गाव म्हटलं तर भरपूर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी नुकत्याच पार पडली एकता चषक, बाप्पा मोरया असेल, ओम साई, भरपूर स्पर्धा पाहायला मिळतात तलोजा गावामध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल संगम राजे. एक आघाडीचा फलंदाज, आक्रमक फलंदाज, विस्फोटक फलंदाजी नेहमीच पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. तो फलंदाज मात्र संगम राजे स्ट्रायकरला पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल फलंदाज मयूर राजे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती फलंदाज पाहायला मिळेल स्वप्नील पाटील. पहिलं षटक असेल आणि स्वप्नील पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बॉलिंग पंचांचा ग्रीन सिग्नल असेल. यस, लेफ्टी बॅटर तुमच्या समोर पाहायला मिळेल डाकुर हाताचा फलंदाज संगम राजे. भरपूर आशा या खेळाडूवरती असतात तलोजा मजकूर संघाच्या. तोच फलंदाज स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. या फिल्डिंगची सजावट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल, बॉलला फुल केला. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर पोहोचू शकलाय. जबरदस्त पहिल्याच बॉलवरती धक्का. बिग विकेट, मैदानातून बाहेर संगम राजे. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन.
पहिलाच मोठा धक्का क्रमांक पहिला संगम राजे मैदानातून बाहेर गेलाय. या संगम राजेवरती भरपूर आशा अपेक्षा होती, परंतु तो मात्र त्या संघाने मात्र त्या संघासाठी नाराज केलाय. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट संपादन करत असताना बॉलर पाहतो आपण स्वप्नीलला. काही गोलंदाजी केली, पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट काढून दिली आपल्या टीमसाठी, ती म्हणजे संगम राजेची. संगम राजे जर एकदा सूरमध्ये राहिला तर भरपूर धावांची मात्र बरसात करते आणि तो फलंदाज मात्र मैदानातून बाहेर गेलाय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाज पाहायला मिळेल अनुज मडवी. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल अनुज मडवीला. स्वप्नील पाटील गुड बॉलिंग. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट आपल्या टीमसाठी देत असताना स्वप्नील पाटील. पाहूया अनुज मडवी आलाय. स्ट्रायकिंग फलंदाज. पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर पाहायला मिळेल. लेफ्टी आउट झाल्यानंतर लेफ्टीला पाठवलंय अनुज मडवी. पुढचा बॉल स्वप्नीलचा. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल होता, शिरडचा वेध घेतला. या बॉलवरती देखील धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी, लँड लाईन टप्पा अगदी योग्यवरती पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉलवरती शिरडवरती आदळला अनुज मडवीच्या. 2 बॉल फेकले, 2 बॉलवरती धावा खर्च केले नाहीयेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण स्वप्नील पाटीलला. हा गोलंदाज पहिलं षटक हाताळताना डेड बॉलचा इशारा येतो. थोडासा व्यत्यय आला मात्र रनिंग मध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, परंतु 5 षटकांचा सामना आहे. अजूनही गाथा 11 तलचा मजकूर मागील 4 षटकांमध्ये चांगली फलंदाजी करू शकतो. हे प्रमुख गोलंदाज आहे स्वप्नील पाटील. कदाचित स्वप्नील पाटील 2 षटक आपल्या 2 स्पेल टाकू शकतो. पाहूया कुठल्या गोलंदाजावरती 2 स्पेलचा जबाबदारी असणार आहे. फलंदाज पाहतो आपण अनुज मडवीला. याच्याकडनं देखील अपेक्षा असतील. लेफ्टी बॅटर आहे. हाफ ट्रॅकरचा बॉल कट लागली आहे, थोडंसं हेच लागली, मागे गेला. शॉट पाईन लेगला, सिंगल मिळाली. मात्र सिंगलने मात्र खाता ओपन झाला आपल्या टीमचा. स्कोर कार्डवरती पाहतो आपण पहिली धाव. धावाची सुरुवात झाली आहे. श्री गणेश पाहतो आपण एका धावेने. आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर राजे आले. मयूर राजे बघितला गेलं तर गोलंदाजी खूप चांगली राहते, परंतु इथे मात्र सलामीला आलाय. संगम राजे बाद झाल्यानंतर मात्र जबाबदारी असेल या बॅटरवरती. मयूर राजेवरती चांगली जबाबदारी करावी लागेल. चांगला खेळ दाखवा लागेल आपल्या टीमसाठी. स्वप्नील पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय पुढचा बॉल फेकण्यासाठी. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉलाने बॅटचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा येते डॉट बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि एक फलंदाजाला बाद केलाय. गोलंदाज पाहतो आपण स्वप्नील पाटीलला आपल्या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी. इथे मात्र पटका चांगला आहे. बॉल आलाय वाडिश लोंगापला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिथे. फक्त सिंगलच्या मदतीने मात्र धाव पुढे जात. स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळतील 2 धावा. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाल्यात. चांगली गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवतो आली नाही बॅटरला. इथं मात्र चांगला गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नील पाटीलची. हवी ठरलाय मात्र बॅटरच्या विपक्ष. चांगली गोलंदाजी. अंतिम बॉलवरती मोठा फटकांची अपेक्षा असेल. मोठा फटका आला तर धावसंख्येला थोडीसा गती मिळेल. धावा पाहतो आपण फक्त 2 धावा. 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. पुन्हा एकदा व्यत्यय आहे. रनिंग मध्ये व्यत्यय येते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आपल्या टीमसाठी स्वप्नील पाटीलने. तोच गोलंदाज. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं सोपं नसते, कारण की पॉवर प्ले मध्ये चांगली फलंदाजी होते, पण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू देखील चांगला रन धावण्याचा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नकार दिला मयूर राजेने आणि पहिला ओव्हरचा खेळ झाला समाप्त. पहिल्या ओव्हर नंतर टीमची टोटल पाहायला मिळते 2 धावा आणि 1 फलंदाज बाद. काही गोलंदाजी केली स्वप्नील पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्ले
म्हटलं तर पॉवर प्ले मध्ये फलंदाज आक्रमक फलंदाजी नेहमीच केलंच असतात, परंतु काय गोलंदाजी केली. याचं कारण पहिल्याच बॉलवरती संगम राजे बाद झाला आणि तिथे मात्र बॅकफुटमध्ये हा संघ पाहायला मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये. याचं कारण पहिल्याच ओव्हरमध्ये धावा खर्च केले फक्त 2 आणि एक फलंदाजाला बाद केलं. आता सेकंड ओव्हर पाहतो आपण. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असेल सुयोग, हा गोलंदाज पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवरती. आता मात्र गाता 11 टीम तलोजा मजकुरला इथून मात्र मोठे फटकेबाजी करावे लागेल, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धावा आल्यात. तुमच्याकडे अजूनही 24 चेंडू आहे. 24 चेंडू मध्ये किमान तुम्ही 45 ते 50 धावा बनवू शकता. पहिलाच बॉल असेल सुयोगचा. इथं मात्र दांडी गुल, फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2. ज्याप्रमाणे स्वप्नील पाटीलने गोलंदाजी केली, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केला, एक फलंदाज बाद केला. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केली होती. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाज आला सुयोग सेकंड ओव्हर फेकण्यासाठी आणि याही गोलंदाजीने पहिल्याच बॉलवरती धक्का दिला तलोजा मजकूर टीमला. अशा प्रकारे पाहतो आपण धक्का क्रमांक 2 वरती 2 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गाता 11 तलोजा मजकूर टीमची सध्याच्या घडीला परिस्थिती बिकट राहिली आहे. इथून मात्र सावराला असेल जबाबदारी मयूर राजावरच्या खांद्यावरती भरपूर असतील, परंतु मयूर राजे देखील बाद झाला. आता मात्र अनुज मडवी आणि कुणाल पाटील याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. चांगला खेळ करावा लागेल. जबाबदारीने मात्र हा संघाला पुढे घेऊन जावं लागेल. सुयोग गोलंदाजी करतो. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केली आहे. चांगला स्पेल हा देखील पाहायला मिळेल का पाहूया. पुढचा बॉल सुयोगचा हाफ ट्रॅकरचा बॉल होता, परंतु इथे मात्र संधी होती पंच करायचा होता बॉलला, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. इथे डॉट बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. मैदान देखील खूप चांगलं पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण कुणाल पाटील, हा फलंदाज. चांगली लेन लाईन पाहायला मिळते गोलंदाज सुयोगची देखील. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल पुल केलाय मात्र वाईडिश लॉंग आउटला. तिथे फिल्डर डीप मध्ये पाहायला मिळाला. फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती देखील. सिंगल मात्र धावफलक पुढे जातो. पंचांचा इशारा आलाय, नो बॉलचा इशारा. यस, पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 आणि पुढचा बॉल प्रीट असेल. पहा पुढे डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे प्रीट. इथे मात्र आता संधी मिळाली तलोजा मजकूर टीमला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, परंतु थोडीशी चुकी केली आहे आणि चुकीचा काय घडते पाहूया. पुढच्या बॉलवरती अनुज मडवी आहे. चांगला फटका परंतु नाहीये. मिस टायमिंग आहे. फलंदाज बाद होऊ शकत नाही. नो बॉल होता. संधीचा फायदा उठवता आला नाहीये. काय गोलंदाजी, काय कमबॅक केलं गोलंदाजाने देखील. नो बॉल आल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी करतो. लेन लाईन योग्य टप्पा पुन्हा एकदा पाहायला मिळाला गोलंदाज सुयोगचा. समोर पाहतो आपण फलंदाज अनुज मडवीला. ऑर्पिच चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरच्या पाठीमागं. आता मात्र बॉल थांबेल का? 3 फिल्डर बॉलच्या पाठीमागे बॉलला अडवलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न चालू आहे. तिसरी होईल का? आणि झाली देखील. 3 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अशा प्रकारे 3 धावा कंप्लीट केल्या. 3 धावाच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 7 धावा. 7 धावा धावफलकावरती. 7 वरती 2 अशी परिस्थिती पाहायला मिळते आपल्याला गाता 11 तलोजा मजकूर टीमची. पहिला सामना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. गाता 11 तलोजा मजकूर त्याच्या अगेन्स्ट जय हनुमान श्री साई सिद्धी करवले हा सामना. गोलंदाज पाहतो आपण सुयोगला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. त्यानंतर देखील चांगली गोलंदाजी राहिली आहे. आतापर्यंत मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत. हाफ ट्रॅकरचा बॉल. चांगला फटका पाहायला मिळते.
फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळते, तोपर्यंत फक्त सिंगल. काय गोलंदाजी पाहायला मिळते, तेवढीच चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट देखील आतापर्यंत या इनिंग मध्ये जर आपल्याला विचार केला तर चौकार षटकार पाहायला मिळालाच नाहीये. चौकार षटकार पाहायला मिळाला आहे. चौकार षटकारांची आत्ताचपाशी करावे लागेल तरच तलोजा मजकूर संघ पुढे जाईल. दरम्यान कुबाची पाटील आणि नवनाथ पाटील यांचा देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पंचांचा इशारा, षटक क्रमांक दुसरा समाप्तीचा. 2 षटकांच्या आकडे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 8 धावा, 8 वरती 2 अशी परिस्थिती 2 षटकानंतर. तसेच घोडगावचे उद्योजक नवनाथ शेठ पाटील तसेच कोबाजी पाटील यांचा शुभ आगमन झाले मंचावरती. आणि त्यांच्या समवेत सिद्धिकरवरचे विष्णू शेठ मडवी यांचा देखील शुभ आगमन झाले. यांचं आपलं सहर्ष स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पाहतो आपण कोबाजी पाटील माजी सरपंच, तसेच नवनाथ शेठ पाटील उद्योजक घोडगावचे, आणि तसेच विष्णू शेठ माजी सरपंच सिद्धी करवले गावचे हे आपण पाहतो मंचावरती. त्यांचा शुभ आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करतो. काय मॅच रंगली गेली. मॅच 2 ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवरती. स्वप्नीलचे हे दुसरं स्पेल. मी मगाशीच म्हटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. हा गोलंदाज दुसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच पाहायला मिळेल आणि तोच आलाय दुसरा स्पेल घेऊन. स्वप्नील पाटील. आता मात्र कुणाल पाटील आणि अनुज मडवीला चांगली कामगिरी करायला लागेल आपल्या टीमसाठी. स्वप्नील पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. समोर कुणाल पाटील. आपल्याकडचा बॉल, चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग आहे आणि धक्का क्रमांक 3 पाहायला मिळते. मैदानातून बाहेर कुणाल पाटील हा फलंदाज. पहा जर विचार केला तर पहिल्या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड ओव्हरची सुरुवात पहिल्याच बॉलवरती विकेट, तिसरी ओव्हरची सुरुवात पहिल्याच बॉलवरती विकेट हे आपल्याला पाहायला मिळालं. आणि आमचे 12व्या खेळाडू देखील पाहतात की नक्कीच पहिल्याच बॉलवरती विकेटचं संपादन झाले. 3 विकेट पडतावा लागलं मैदानातून बाहेर. आणि सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती न्यू बॅटर जय मोरे आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. अजूनही वेळ गेली नाहीये. 3रं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. आणि 3रं षटकाची पहिला बॉल झालाय म्हणजे अजूनही तुमच्याकडे 17 बॉल शिल्लक आहेत. 17 बॉल मध्ये तुम्ही चांगली घनागती ताबडतोब फलंदाजी करावी लागेल. तोडफोड फलंदाजी करावी लागेल. धावसंख्येला आकार द्यावा लागेल. धावसंख्या किमान 40-45 धावा जरी झाल्या तर पहिली मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल. स्वप्नील पाटील बॉलिंग ट्रॅक वरती झालाय सज्ज. पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केली आहे. आपल्या ओव्हरची दुसरा बॉल फेकण्यासाठी तयार झाले. समोर बॅटर पाहायला मिळेल जय मोरे. और पिच बॉल मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा झेलची संधी आणि विकेट क्रमांक 2 या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट संपादन करतो. गोलंदाज पाहतो आपण स्वप्नील पाटीलला. ऑन द हॅट्रिक वरच्या उंबरट्यावरती असला हा गोलंदाज स्वप्नील पाटील ऑन द हॅट्रिक वरती असेल. पाहूया हॅट्रिक संपादन करतं का या ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये शानदार कमालीची गोलंदाजी केली. पॉवर प्ले होता, चांगली गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये देखील. आणि दुसरा स्पेल फेकण्यासाठी आला तसाच पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केली. सेकंड बॉलवरती देखील विकेट मिळवली. ऑन द हॅट्रिक वरती असेल पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळेल स्वप्नील पाटील. न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये प्रथमेश आलाय. न्यू बॅटर. लेफ्टी बॅटर भरपूर पाहायला मिळाले. लेफ्टीसाठी चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. परंतु लेफ्टी बॅटरने इथं मात्र काही चांगली करामत केली नाही आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा प्रथम आलाय. ऑन द हॅट्रिक वरती असेल गोलंदाज स्वप्नील. फटका चांगलाय. बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. हा येतोय हा पहिला चौकार या इनिंगचा.
स्कोर कार्ड 12 धावा. 12 धावा धावफलकावरती पाहतो. पहिलाच चौकार पाहतो आपण. सफल झाला होता. फाईन लेग खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मिस पाहायला मिळाला. चौकारानंतर लगेच कमबॅक केलं गोलंदाज स्वप्नीलने देखील. या ओव्हरचा विचार केला तर 4 बॉल फेकून झाले. 4 मध्ये 4 धावा खर्च केली आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. या ओव्हरमध्ये देखील तशीच कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल हा ट्रॅकरचा बॉल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. सॅफ लाईन मध्ये चेंडू पोहोचतो तोपर्यंत सेकंड रनसाठी प्रयत्न आणि धाव कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाला या बॉलवरती. 2 धावाच्या मदतीने धाव परत पुढे जाते 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता 11 टीम बॅटिंग करत असताना तिसरं ओव्हर पाहतो आपण. प्रगतीपथावरती गोलंदाज पाहतो आपण स्वप्नील पाटीलला. 14 धावा. विकेटचा विचार केला तर 4 फलंदाज बाद झाले. 14 वरती 4 अशी परिस्थिती पाहायला मिळते. गाता 11 तलोजा मजकूर टीमची. स्वप्नील पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. समोर प्रथम हा बॅटरला पाहतो आपण. हा ट्रॅकरचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग. बॉल हवेत आहे आणि स्वतः स्वप्नील कॉटन हँड आणखी एक फलंदाज बाद. या ओव्हरचा तिसरा धक्का. 3 फलंदाज बाद केले या ओव्हरमध्ये आणि 14 वरती 5 अशी परिस्थिती पाहायला मिळते गाता 11 तलोजा मजकूर टीमची. काय गोलंदाजी केली असेल. 2 षटक फेकले. 2 षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केले आणि 4 फलंदाजांना बाद केले. 4 फलंदाज बाद 8 धावा खर्च केले. जबरदस्त कामगिरी राहिली. गोलंदाज पाहतो आपण स्वप्नील पाटील हा गोलंदाज आला. आता मात्र 2 षटकाचा खेळ शिल्लक राहिली आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिली आहे. आता इथून मात्र मोठे पटके मारावेच लागतील. पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजांना. सुयोगने देखील चांगली षटक हाताळलं. आता मात्र स्वप्नील पाटीलचा आपला स्पेल पूर्ण झालाय. 2 षटकाचा. सुयोगने देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे. न्यू गोलंदाज मनीषला पाहतो आपण आणि बॅटर असलेला हेमंत. तो बॅटर पाहतो आपण हेमंतला. गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष असेल. आता मात्र येणारे 2 षटकामध्ये घणाघाती फलंदाजी करावी लागेल. ताबडतोब फलंदाजी करायला लागेल. तोडफोड बॅटिंग करावी लागेल 2 ओव्हरमध्ये. कारण की धावा झाल्या नाहीयेत. धावा पाहतो आपण 14 वरती 5 अशी परिस्थिती पाहायला मिळते. 14 धावांचा विचार केला तर 14 धावा एका षटकामध्ये व्हायला हव्या त्या परंतु 3 षटकं झाली आहेत. 3 षटकामध्ये 14 धावा आणि 5 फलंदाज बाद झाले. याचं कारण विकेट पडल्या. मनीषचा पहिला बॉल. अनुज मंडवी आहे. त्याच्याकडून देखील अपेक्षा असतील परंतु अपेक्षेनुसार खेळ पाहायला मिळाला नाही या मैदानावरती. घरचा मैदान आहे परंतु घरच्या मैदानावरती सिद्धी करवले टीमने मात्र काय गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. गोलंदाज मनीष आलाय. पहिला बॉल ओव्हरपिच बॉल होता. ओव्हरपिच बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही होत. हा देखील गोलंदाज हवी ठरेल का. पहिलाच बॉल डॉट आलाय. प्रत्येक षटकामध्ये पहिल्या ओव्हरवरती विकेट मिळाली होती परंतु या ओव्हरमध्ये पहिला बॉल मात्र डॉट आलाय. मनीषने देखील सुरुवात खूप चांगली केली आहे आपल्या टीमसाठी. आता तुमच्याकडे फक्त 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 मध्ये धावा तुम्हाला ताबडतोब फलंदाजी करावीच लागेल. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अनुज मंडवी स्ट्राईक एंडला फलंदाज. बॅटचे काढा. इथं मात्र आणखी एक विकेट मिळण्याची संधी होती. विकेट किपरने मात्र झेल सोडलाय. 6वा धक्का बसला असता. संधी निर्माण झाली. आता मात्र संधीचा फायदा उठवावा लागेल अनुज मंडवीला. सिंगल रन कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे जाते. 15 धावा धावफलकावरती. 15 वरती 5 अशी परिस्थिती पाहायला मिळते गाता 11 तलोजा मजकूर टीमची. सध्याच्या घडीला परिस्थिती थोडीशी बिकट पाहायला मिळते. सकाळचं सत्र पाहतो आपण आणि सकाळच्या सत्रामध्ये हवा नाहीये आणि इथे मात्र फायदा उठवला सिद्धी करवले टीमच्या गोलंदाजांनी. गोलंदाज पाहतो आपण मनीष गोलंदाजी ट्रॅकवरती आणि समोर फलंदाज पाहायला मिळाले हेमंत हा फलंदाज. एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये. इथे मात्र फटका चांगला आहे फिल्डर डीप मध्ये परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा पार येतो चौकार.
चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. टोटल आपल्याला 19 धावा. या इनिंगचा विचार केला तर हा दुसरा चौकार पाहायला मिळते. पहिला आपण प्रथमच्या बॅटमधून पाहिला, आल्या चौकार लगावला होता. आता मात्र हेमंतच्या बॅटमधून आला चौकार. फिल्डरला मात्र अंदाज घेता आला नाही. त्याने विचार केला झेल मिळू शकत नाही, त्यासाठी टप्प्यावरती थांबला, परंतु ते देखील त्याला हुलकावणी दिली बॉलनी आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑर पिच चेंडू. इथं मात्र पटका चांगला आहे. इथं पाहूया काय घडते. त्या फिल्डिंग थोडंसं मिस फील्ड पाहायला मिळाली, त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी उठवला. 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या. 2 धावेने आता मात्र धावफलक पुढे जात असताना 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र हेमंत ही जबाबदारी स्वीकारले. मोठे फटके मारावेच लागतील आपल्या टीमसाठी. धावसंख्या किमान 30 ते 35 धावपर्यंत जर नेली तर एक लो स्कोरिंग जरी असली तरी मॅच मध्ये मजा पाहायला मिळेल. हेमंत स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकमध्ये गोलंदाज सज्ज झालाय मनीष. चौथं षटक पाहतो आपण प्रगती पथावरती. फुल टॉस बॉल होता. इथे देखील चांगली गोलंदाजी, बॉलला अडवणी केली स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये. कुठली धाव मिळत नाही या बॉलवरती देखील. या ओव्हरचा विचार केला आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले. 5 चेंडूचा विचार केला तर एकच चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा. 7 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. हाफ ट्रॅकरचा बॉल पटका राऊंड कार्पेट केलून खाल्ल्या डीप मध्ये. फिल्डर अगदी वेगाने आले. थोडेसे मिस फील्ड पाहायला मिळाली. 5 दोन्ही फिल्डर होत्या. दोन्ही फिल्डरकडे चुकी झाली आणि चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. इथं जास्तीत जास्त 2 धावा झाल्या असते पण 2 धावा एक्स्ट्रा दिल्या आणि गरज होती मात्र टर्नोच्या टीमला देखील धावांची. आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे जातो. आता धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 25 धावा. 25 धावा धावफलकावरती. तर मंचावरती पाहुणे पाहतो आपण. तर उद्योजक घोडगावचे नवनाथ पाटील घोडगावचे उद्योजक, त्यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल मंचावरती. ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातो. मायेची उदरशार पुष्पगुच्छ देऊन घोडगावचे उद्योजक नवनाथ शेठ पाटील यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जातो. त्यांच्या समवेत विष्णू शेठ मडवी सिद्धी करवलाचे आणि त्यांच्या समवेत कुपाजी पाटील माजी सरपंच हे देखील पाहतो आपण मंचावरती. त्यांचा इथं शुभ सन्मान होत असताना 4 ओव्हरची समाप्ती झाली. 4 ओव्हरच्या नंतर टीमची टोटल पाहतो आपण 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 25 वरती 5 अशी सध्याच्या घडीला परिस्थिती पाहायला मिळते. सरासरीचा विचार केला तर सध्याच्या घडीला 6च्या सरासरी धावा पाहतो आपण. शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 12 15 धावा जरी आल्या तर 40 धावा तरी किमान पाहिजेत धावफलकावरती. म्हणजे या ओव्हरमध्ये 15 धावा कुटावं लागतील. स्लोगरचं ओव्हर असेल, हाणामारीचं ओव्हर असेल आणि या ओव्हरमध्ये धावा जर बनल्या नाहीयेत तर सामना एकतर्फी सामना पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये धावा तुम्हाला बनवावाच लागतील. समोर अनुज मडवी आहे आणि अंतिम षटक पाहतो आपण. गोलंदाज तयार असेल. अंश हा गोलंदाज. और पिच बॉल त्याचा पुढे फायदा. बॉलला फेकून दिलाय. बॉल जाईल स्टँड अँड डिलिव्हरी आउट ऑफ द पार. हा येतो षटकार अनुज मंडवीच्या बॅट मधून. पहिला षटकार इनिंगचा पाहायला मिळते आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 धावा धावफलकावरती. ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र अनुज मंडवीच्या बॅट म्हणून आला. धावसंख्येला थोडंसं आकार गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 आकड्यावरती. 5 चेंडू तुमच्या हातात अजूनही. अनुज मंडवी लेफ्टी बॅटर आहे आणि लेफ्टी बॅटर म्हटलं तर क्रिकेटमध्ये एक घातक फलंदाज असते आणि त्या बॅटमध्ये तिच्या बॅटमध्ये अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. पुढचा बॉल इथे देखील
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल मिस झाला, डॉट आला. बॉल काय कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळालंय. गोलंदाज पाहतो आहोत अंश. हा गोलंदाजावर अंशू हा गोलंदाज पाहतो. पहिल्या बॉलवरती मोठा फटका मारल्यानंतर मात्र कमबॅक करून दाखवलं आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल असेल समोर अनुज मडवी. पुन्हा एकदा डॉट बॉल. इथे मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला डॉट बॉल खेळून चालणार नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर किमान स्ट्राईक रोटेट झाले असते, सिंगल किंवा डबल जरी आले असते तर धावसंख्येला आकार आला असता. परंतु षटकार आल्यानंतर 2 बॉल ताबडतोब डॉट फेकले. काय गोलंदाजी कमबॅक केलं मात्र गोलंदाजाने देखील. आता मात्र तुमच्याकडे फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या पाहतो आपण 31. हा चेंडू देखील तसाच. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. एक षटकारानंतर 3 डॉट बॉल खेळल्यानंतर त्याचा फायदा होत नाहीये. असं वाटलं होतं या ओव्हरमध्ये 14 ते 15 धावा बनतील परंतु तसं काय पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक असतील. इथं मात्र मोठा फटका परंतु मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत आहे. फिल्डर सेफ लाईन मध्ये चेंडू पडतो तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न असेल आणि खरं तिसरीसाठी परतले. 3 धावा देखील कंप्लीट केली. चौथीचा प्रयत्न नाहीये. 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाव्याच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती अंतिम चेंडू असेल. पहा अंतिम बॉलवरती एखादा षटकार आला तर 40 धावा कंप्लीट पाहायला मिळतील आपल्याला. या बॉलवरती मोठ्या फटक्यांची अपेक्षा भरपूर असेल टीम पाठीराख्यांकडनं आणि तो मोठा फटका येईल का आणि गोलंदाज मात्र शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल किंवा सिंगल डबल धावपर्यंत रोखील का. पाहूया काय घडते काय बिघडते शेवटच्या बॉलवरती. स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळाले हेमंत पाटील. याच्याकडे देखील भरपूर अनुभव आहे. अनेक वर्षे क्रिकेट खेळला आहे खेळाडू. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. अंतिम बॉल असेल. टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. या बॉलवरती किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. हा बॉल आलाय डॉट. 34 धावा आणि 35 धावांचं टार्गेट असेल. चला टॉससाठी आयरा 11 बुर्दुल आणि टॉससाठी यायचंय. पा जसं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतो तसं टॉससाठी आपल्याला लगेच यायचंय. संग्राम 11 नितलस टीम कॅप्टन राहुल तुम्हाला यायचं आहे. तसेच आयरा 11 बुर्दुल त्या टीम कॅप्टनला यायचं आपण टॉससाठी. संग्राम 11 नितलासचा कॅप्टन उपस्थित आहे. तर बुर्दुल टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल. जर तुम्ही टॉस साठी उपस्थित नसला तर नितलास टीमचा कॅप्टन उपस्थित त्याला टॉस वेन दिला जाईल. लक्षात असू द्या. थँक्यू सो मच मोहनजी पाटील सरांचा तुम्ही आवाज ऐकलात. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. ओम साई 11 तोलोजे मस्कूरची भव्य दिव्य ही टेनिस बॉलची क्रीडा नगरी. या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम लढक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विक्रम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते कुलस्वामिनी कुलदैविता आई एक वेळ नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती बळकेशरी गंगामा शिवरायांचा छंद मुखामध्ये धाम घोष जगदंब जगदंब राज्यमाता स्वराज्यमाता लोकमाता राजमाता मा जिजाऊ साहेबांना त्रिवार वाणाचा मुजरा ज्या मराठी मायाभोळीनं तुम्हा आम्हाला आदर दिला ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा ही मातृभाषा 16व्या वर्षामध्ये त्यानं स्वराज्याचं तोरण बांधलं आणि ज्या आई जिजाऊ मातेचं ज्यानं स्वप्न पूर्ण केलं ती माता जिजाऊ त्यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा ही मातृभाषा गायनाची कोकिळा जिला भारतरत्न दिल्यात आलं तिच्या गायनाचे बोल लता मंगेशकर पल्लास शिंदेच्या गायनातून गायलेली ही मातृभाषा तुम्हा आम्हाला ज्या टेनिस बॉल क्रिकेटनं वेळ लावला आणि या टेनिस बॉल क्रिकेटचे जगतात ती आज या तलोजा मतकूरच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुम्ही आम्ही एन्जॉय करतोय तुमच्या आमच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा गेम ऑन लेट्स प्ले उत्तरार्धामध्ये लक्ष पार करायचं ते 35 धावेचं 35 धावा इथे बनवायच्या आहेत विजयासाठी उत्तरार्धामध्ये श्री साई जानोमान सिद्धी करवलेला सलामीची आघाई जोडी मैदानामध्ये नयन पाटील आणि त्याच्या जोडीला पांड्या बडवी तुम्ही पाहता विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो क्रिकेट दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि मॅचला आपण सुरुवात करू बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक पहिलं मयूर राजे पहिलाच बॉल 8 फीटच्या वर एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय दन 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 करत क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह नयन पाटीलचा पहिला वार चौकार सुरुवात केली आहे तुम्ही पाहताय 4 न स्कोर श्री गणेशा ओपन झालाय टीम बॅटिंग करताना सिद्धी करवलेला तुम्ही पाहता षटकातील पुढचा बॉल शॉर्ट अप फुल सक्सेसफुल परफेक्ट फुल बॉल चालला दन 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 करत फाय लेग सीमा पार लागोपाठचा दुसरा पलटवार नयन पाटीलचा हा चौका लागोपाठचा दुसरा तुम्ही 4 पाहिला आज सौरभ पाटील टीम मध्ये नाहीये लेफ्ट हँडर फलंदाज नयन पाटील सुरुवात जबरदस्त करतोय बीट झालेत विकेट कीपर लेग स्टिपला फिल्डर बीट बॉल वेगाने मागे चालला सेकंडचा कॉल दिला सेकंड होईल का पूर्ण डेंजरला नयन होता वा 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 काय गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या 2 स्कोर पुढे चालला दाबादाव पलकावरती दुहेरी अंकामध्ये तुम्ही रणसंख्या पाहता 10 या आकड्यावरती 10 रन नंबर जर्सी क्रिकेटचा दैवता क्रिकेटचे भगवान खऱ्या अर्थात तुम्ही पाहता 16 वर्षापासून केलेली ज्या क्रिकेटनं सुरुवात त्यांना क्रिकेटनं भारतरत्न देण्यात आलं सचिन रमेश तेंडुलकर जर्सी नंबर 10 वॉर शॉट उंच आणि तुम्ही पाहता बॉल चाललाय तेवढाच लांब फाईन लेग सीमा रेषेच्या पायर आला पाटीलचा हा पहिला रॉकेट षटकार
सिद्धे करवले तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. धावा धावपलकावरती तुम्ही 16 पाहता. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. या बॉलवरती एकच धाव. टॉस साठी लगेच जा. बुरदूर टीमच्या कॅप्टनला शेवटचा अखेरचा कॉल. तुम्ही टॉस साठी उपस्थित राहा. चोवीस बॉल आणि विजयासाठी 18 धावेची अजूनही गरज आहे. आज तुम्ही पाहताय गाता 11 तलोजे मजकूर या टीम मध्ये भूषण पाटील नाही आहेत. खऱ्या अर्थानं त्यांची देखील आज आठवण होते. बायकर मॅन येते. नागावच्या नाईट स्पर्धेमध्ये पहिली बाईक, खऱ्या अर्थानं स्वप्नातील पहिली बाईक जिंकणारा खेळाडू भूषण पाटील आज टीम मध्ये नाहीये. दोन्ही एंड करू शकतो तो. बॉलिंग देखील जबरदस्त 2 षटक तो फेकतो आणि त्याच्यात सलामी लावून जबरदस्त बॅटिंग करतोय. आज भूषण पाटीलची कुठेतरी कमी दिसते टीम गाथा 11 तलोजे मजकूरला. याचाच कारण स्टार्ट जो हवा होता तो भेटला नाही तलोजे मजकूरला आणि तो इथे तुम्ही पाहता भूषण पाटील जो करतोय. भूषण, तुम्ही देखील मॅच पाहत असाल, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. पहिलाच बॉल यू मिस. आय डेफिनेटली हिट. गोलंदाज तुम्ही पाहताय प्रथमेश सालुंके जसा आला तसा नयन पाटीलची विकेट धोक्यामध्ये. फलंदाज बाद. आणि त्याच्या बॅट मधनं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार. षटका. षटकातील पुढचा बॉल. गती कमी केली, लेन पीक केली, तिथे फिल्डर आहेत. तुम्ही पाहता प्रेम उर्फ मुठ्यानं पकडला. जेल मुठ्यानं एक षटकार जबरदस्त मारला होता. तो षटकार देखील खूप हिट झाला. ती रील्स तुमच्या ग्रुपवरती देखील पडली. मुठ्या जवळ बॅटिंग करण्याची त्याला देखील चान्स भेटले. 8व्या क्रमांकावरती आला. समाधान भोईरला मारलेला षटकार, तो बॉल त्यांना भेटला की नाही हा देखील माहिती नाही. कधी भेटेल ते शोधत असतील. नक्कीच तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. चांगला झेल पकडला. धावा धावपलकावरती 23. सचिन गायकर आलाय मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती. 23 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. हलक्या हातानं खेळला. सेन्सिबल क्रिकेट त्याला माहिती आहे. कमी धावांचा आता पाठलाग. जास्त बॉल राहिला, धावा कमी राहिल्यात. याचाच फायदा 2 न सचिन गायकरनं खातं अकाउंट खुलं केला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 25 या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक 20 मध्ये 10 ची गरज आहे. या मॅच मध्ये विजयासाठी जनवान श्री साई सिद्धी करवले या टीमला. पुढचा बॉल फिल्डर तिकडे पॉइंटला डायरेक्ट हिट आणि लगेचच याचा फायदा.
चला शिवशक्ती खारकर आणि CSK सिद्धी करवले तुम्ही टॉस साठी या. टॉस साठी तुम्ही उपस्थित आहात. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती, बंटी या, बंटी पाटील, ओमकार पाटील या टॉस साठी. आपण लगेच टॉस करू दोन टीम मध्ये. खारघर टीमचे कॅप्टन आहे, सिद्धी करवले टीमचे कॅप्टन टॉस साठी या. विजयदादा पाटील साहेबांचा शुभागमन झाला. या साहेब तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या तलोजे मजकूरच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. दोनचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती 28-7 ची गरज. मुख्य व्यासपीठावरती मान्यवर तुम्ही पाहता. खारघर टीमचे कॅप्टन आणि मी विनंती करतोय कॅप्टन बंटी पाटील या CSK सिद्धी करवले टॉस साठी. लॉन फुल टॉस बॉल चालला वेगाने बॉल लाईनच्या दिशेने थोडी मिसफिल झाली. याचा फायदा लगेच चौकार. आणि तुम्ही पांड्याला मडवीला पाहता जो सलामी आला. 13 बॉलचा खेळ झाला, अजून त्याला स्ट्राईक आलीच नाही. जवळ आता धावा देखील चेस होतील. 3 ची गरज अजूनही विजयासाठी. दोन टीमचे कॅप्टन या शिवशक्ती खारघरचा कॅप्टन आणि मी विनंती करतोय CSK या बॉलवरती मिळती आहे ते सिंगलच्या बरोबरीनं डबल तिरी. धावा धावपलकावरती 33. आता बालूराजे देखील टीम मध्ये नाही आहे. तो देखील मात्र DJ मास्टर सोबत तो देखील संगीत लावतोय. तुमचं देखील स्वागत करू. एक जबरदस्त बॅटर आहे. बालूची बॅटिंग आम्ही पाहिली आहे जवळून. उडवलाय बॉल, उंच गेलाय बॉडी लाईनच्या दिशेला. फिल्डर लॉंग ऑनला तैनात आहे हेमंत पाटील. डीप लाईजेल पांड्याचा विकेट. 0वरती 33 ला तिसरा धक्का. सॉरी, अडव्या बॅटनं क्रॉस बॅट हिट पटका. असं वाटतंय की मॅच आता सचिन गायकरच फिनिश करेल. विजयदा पाटील यांच्या शुभ असते. या अक्षय टॉस करूयात आपण. खारघर टीमचे कॅप्टन या फायटर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. रोहन पाटीलला तुम्ही स्कोरिंगच्या भूमिकेत मित्रांनो पाहता. चॉकलेट बॉय आणि हातामध्ये देऊन बसले होते, पण तुम्ही इथे पाहता सामना इथे जिंकला रोहन पाटील आमचे. रोहनला कॅच करा जरा. रोहन पाटीलला तुम्ही पाहता जो स्कोरिंगच्या भूमिकेत आहे. चॉकलेट बॉय तो मुलींचा. त्याला देखील आपण खऱ्या अर्थानं स्कोरिंगच्या भूमिकेत लाजला विचारा. त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत.